नमस्कार मित्रांनो, मी आहे परवीन राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आता तुमच्या समोर आलेली आहे। ती म्हणजेच आता पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांअंतर्गतचा लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता। त्यामध्ये 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांचा समावेश करण्यात आलेला होता। पण यामध्ये फक्त 1,08,00,000 महिलांनाच या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे। उर्वरित महिलांना जे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांमध्ये अर्ज केलेल्या महिलांना या योजनेचा लाभ कधी देणार, तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यासंबंधी माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे। राज्य सरकारकडून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहे। या योजनेनुसार आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये देण्यात आलेले। आता ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्या महिलांना 31 ऑगस्टला या योजनेचे पैसे दिले जाणार आहेत। या संदर्भातील कार्यक्रम नागपूर येथे पार पडणार आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढवण्याचाही निर्णय या संदर्भात घेण्यात आलेला आहे। त्यासंबंधी शासन निर्णय म्हणजेच GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले। राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल शक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेले 3% निधीपैकी 1% निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी ज्या महिला ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहेत अशा महिलांना आता 31 ऑगस्ट रोजी या ठिकाणी 3,000 रुपये दिले जाणार आहे। महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या 1,08,00,000 पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे 3,000 रुपये देण्यात आले आहेत। ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या 45 ते 50 लाख महिलांना 31 ऑगस्ट रोजी या ठिकाणी 3,000 रुपये दिले जाणार आहेत। या संदर्भात राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। दरम्यान राज्य सरकारनं ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहेत अशा कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर जर तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेला असाल तर तुम्हाला आता 31 ऑगस्ट रोजी 3,000 रुपये दिले जाणार आहेत। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जाईल।